आणि आता मला पोचायला 10 ते 15 मिनिटं मध्ये सलूनला पोचणार आणि मग पुढची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला सांगेन. मी तिला ॲक्च्युली काही रेफरन्स पिक्चर्स पाठवले, पण आता बघूया. ती म्हणाली तू ये, आपण पॅच टेस्ट करून बघू आणि कसं जमतंय ते बघूया. सो फिंगर्स क्रॉस की त्यांनी मला जो कलर आवडला आहे तो कलर होऊ देते एकदाचा. ती हेअर चेक करेल आणि मगच ती डिसाईड करणार. सो ऑल द बेस्ट. तर आता मी सलॉनमध्ये पोचले आणि आता पूर्वा येते, म्हणजे जी इथे ओनर आहे. सो ती पण येते आणि पूर्वा जरा वेळाने येणार आहे. मी त्यांना ॲक्च्युली कलर रेफरन्स कालच पाठवलेला. सो नाव विल डिसाईड, प्री ब्लीच करतील ते आणि मग डिसाईड होईल की कोणता कलर त्याच्यावर सेट होऊ शकेल. सो लेट्स सी आता कोणता कलर होतो. पण माझी खूप इच्छा आहे, मी त्यांना 2 कलर्स दाखवलेत की ते झाले पाहिजेत. बट सो तुम्ही बघू शकता की ह्याच्या आधीच्या क्लिपमध्ये मी मेन्शन केलं आहे की मी ह्यांना आधी कलर रेफरन्स पाठवला होता, पण त्यांनी रेफरन्सच्या आसपास अजिबात कलर केलेला नाही आहे. इतके घाण करून टाकले माझे केस. आणि मी मुद्दाम सलॉनचं नाव टाकत नाही आहे किंवा त्या ओनरचं नाव घेत नाही आहे, कारण तिचं असं म्हणणं आहे की बॅड पब्लिसिटी इज ऑल्सो अ पब्लिसिटी. आय रिअली डोंट अंडरस्टँड अशी माणसं कुठून येतात. अँड आता मी आले कॅफेमध्ये. माझी एक मैत्रीण समोर आहे, ती म्हणाली मला नको घेऊ, पण मी तिला घेत नाही आहे. सो आता बटर चिकन खाणार आहे आम्ही आणि मला लागली खूप जास्त भूक. प्लस आम्ही 2-3 अजून गोष्टी ऑर्डर केल्या आहेत, सो त्या गोष्टी पण येत आहेत. सो टिल देन आय एम ईटिंग. ओके गाईज, सो आता प्लीज अवॉइड माय हेअर प्लीज. खूप घाण झाले ते, मी उद्या रेक्टिफाय करणार आहे. आता मावशी आले आहेत. मावशी हाय. हाय. सो मावशी मला लोकमतच्या इव्हेंटसाठी रेडी करणार आहे आणि हिचं नाव काय? विनीता हेअर करते आज. काल मावशी हेल्प करत होत्या, आज विनीता हेल्प करते. आणि आज आम्ही ब्लॅक साडी वेअर करणार आहोत. मावशींनी आणली आहे, त्याच्यावर ब्लाऊज वगैरे पण आणलाय. अँड हेअरचे आम्ही कर्ल्स करणार आहोत, बाकी मेकअप आम्ही सटल ठेवणार आहोत. सो मी मध्ये मध्ये ना तुम्हाला स्टेप्स दाखवत जाईन आणि तुम्हाला मावशीचा मेकअप कसा वाटतोय मला नक्की सांगा. टिल देन यू गाईज स्टे ट्यून. आणि बघा मेकअप बघायला कोण बसलाय. हाय कर. आता मेकअप होतोच आहे अँड हेअर मागून झाले, एक फ्रंट करायचे बाकी आहेत ना, सो फ्रंट बाकी आहेत. आता फायनल लुक, फायनल ॲज इन साडीच्या आधी मी तुम्हाला दाखवेन की कसा दिसतो आणि आफ्टर साडी कसा दिसतोय. आता मेकअप ऑलमोस्ट झाला आहे, फक्त लिपस्टिक राहिली आहे आणि आता आम्ही हेअर करतो आहे. आणि हेअर झाल्यानंतर मग ऑफकोर्स कॉस्ट्युम चेंज होणार. लिपस्टिक लास्टला लावू, बघू कसं काय जमतंय ते. अँड दॅट्स इट. रेडी होते बघा सौम्या, बघू. हो नाईस. आता माझ्यासोबत ना सौम्या पण कर्ल्स करते, ती पण इव्हेंटला येणार आहे माझ्यासोबत. तिला पण इन्व्हाइट केलं. भाऊ भाऊ मी कशी दिसतेय हे बघ, बघू दाखव आपण. नाईस नो. तिला खूप किती वेळ बसली ती, 10 मिनिट्स बसली. ही साडी आहे आजची, हां स्वानंदी ब्रँडची. आणि ब्लाऊज हे बघा, ताई मावशीने आज जाऊन पुण्यातून हा ब्लाऊज आणला. तुम्ही जर पाहिलं असेल काल पण सेम ब्लाऊज होता, फक्त रेडमध्ये होता आणि आज ब्लॅकमध्ये. सो आता ही साडी मी नेसणार आहे अँड इव्हेंटला ही साडी खूप छान दिसेल. मेकअप पण एकदम छान सटेल, लाईट लिपस्टिक आम्ही केली आहे. बाकी हेअर आय डोंट नो कसे दिसतात, प्लीज तुम्ही सांगा. उद्या जाऊन मी रिकलर करणार आहे. ऑफकोर्स आय एम नॉट हॅपी विथ द प्रोसेस. रिकलर करा आणि मग हेअर खराब करा. आय डोंट नो वॉट इज रॉंग विथ देम. पण त्यांनी प्रोफेशनली खरं काम करायला हवं होतं, पण त्यांनी नाही केलं अँड आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. इतके 6-7 तास तिने केलं पण बॅड रिझल्ट. आता त्यांचं म्हणणं आहे की उद्या आम्ही नीट करून देऊ. म्हटलं तर कालच तुम्ही नीट नाही केलं तर उद्या तुम्ही काय नीट करणार. लेट्स सी. माझी इच्छा नाही आहे, पण मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की प्लीज जा, एकदा माझ्यासाठी जा. सो जस्ट फॉर हर आय एम गोईंग देअर अगेन. नाही तर मी नसते गेले. मी आज कलर मागवलेला, मी घरातच लावणार होते कलर, पण मला पुरवली की नको, खराब होती. सो म्हटलं ठीक आहे, बट आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. सो आता जुगाड असा आहे की हे गोल्डन केस तर खूप जास्त लाऊड वाटत आहेत. सो आम्ही एक सोल्युशन काढलं आहे. आमच्याकडे एक स्प्रे आहे लॉरियलचा, मॅजिक स्प्रे म्हणतात त्याला. सो इट इज अ कलर स्प्रे. जर असं काही गुफअप होत असेल तर तो स्प्रे मारला की कलर चेंज होतो, म्हणजे टेम्पररी आहे, शॅम्पू केल्यानंतर तो निघतो. सो आता मी तो स्प्रे मारते, म्हणजे ताई मारून देत आहेत. सो त्यानंतर केस कसे वाटतात ते मला नक्की सांगा. सो
आता आम्ही फोटोशूटसाठी ही ज्वेलरी वेअर करतोय, पण मी इव्हेंटला जाताना वेगळी ज्वेलरी वेअर करणार आहे. So, काय चाललंय? थोडंसं लूज कर. बस. सो आता मी निघते आहे, माझी कॅब आली आहे खाली अँड मावशीने मला किती छान रेडी केलं आहे. बाकी फोटोज इंस्टाग्रामवर बघा तुम्ही, व्हिडिओज इंस्टाग्रामवर बघा. आणि आता हा सेट आम्ही चेंज करतो आहे. त्यांनी माझ्यासाठी एक लाईट वेट ज्वेलरी आणली आहे. मावशी ही चेनच राहू देते मग मला वाटतं ना, ही वाली माझी जी आहे. सो मी आता वाइंड अप करते आणि हे इयरिंग्स घालून जाते. बाकी मी हा हार काढते. सो सी यू, बाय बाय. मावशी थँक्यू सो मच. ती कुठे गेली विनीता थँक्यू. सो आता माझी कॅब आली आहे खाली, मी चालले. मी इतक्या घाईत निघाले कारण मला इथून दाखवत आहेत 40 मिनिट्स आणि आता वाजलेत 5:30. 6:15 मी पोहोचेन. किती कन्फ्यूज झाले मी. ओके मी निघते. आता काय झालं, मी धावत पळत आले खाली आणि ते दादा म्हणतात मी असं म्हणालोच नाही की मी पोचलो आहे. मी म्हणालो मला 5 मिनटं लागतील. इथे ना जरासं थोडा आहे प्रॉब्लेम आहे पुण्यात ओला उबरवाल्यांचा. एकतर ते ओला उबरवर जी अमाऊंट दाखवतात त्याने ते जात नाहीत. ते एक मनाने स्वतःचा रेट लावतात आणि त्यानेच ते जातात. 100 रुपीज 150 रुपये वगैरे एक्स्ट्रा घेतात. आणि एनिवे पण आता ते येत आहेत. आता मला जायचं आहे. सो मला कोणाशीच हेडेक करायचं नाही आहे. पण आता आय एम वेटिंग फॉर हिम. ते आले की मग निघते. ते बोललेत की 5 मिनिट्समध्ये मी पोचतो आहे. आय जस्ट होप की ते लवकर यावेत. 5:35 झालेत. सो आता मी कॅबमध्ये बसले आणि निघाले फॉर द इव्हेंट. आता राहिलेत 15 मिनिट्स टू द व्हेन्यू. 15 मिनिटात पोचेन. 6 ते 8 वाजेपर्यंत आहे आणि मग 8 वाजता मी फ्री होईन. मंचावर आमंत्रित करेन. हॅलो. तर आता माझा कार्यक्रम झाला आहे. खूप छान पार पडला आणि श्वेता मला कोऑर्डिनेट करत होती. हाय श्वेता, तुझं नाव काय? तुमचं? आणि ओके. हे सगळे लोकमत टीमचे आहेत आणि खूप छान कार्यक्रम झाला अँड दॅट्स माय गिफ्ट. आता मी कॅब केली, कॅब आली की मी. ओके. सो आता मी कॅबमध्ये आहे आणि मी आता घरी पोचते एक 5 मिनिट्समध्ये. इव्हेंट खूप छान झाला. बाकी काही नाही. आता थोडंसं दमाला झालं आहे, डोकं दुखतं आहे अँड आय एम रिअली डिसअपॉइंटेड विथ माय हेअर. मला माझं मनच लागत नाही आहे कुठे. आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या मी रेक्टिफाय करून देते. आणि माझं असं झालं की काल एवढे 6-7 तास मी तुम्हाला दिले आणि तुम्ही हे करून ठेवलं आहे. आता उद्या 2 तासात तुम्ही काय रेक्टिफाय करणार? पण माझी इच्छा नाही आहे जायची. पण ॲज आय सेट की पूर्वा म्हणाली आहे की जाऊन बघ काय होतं. सो ठीक आहे, जाऊन बघूया. कारण हे तर ठीक, हे करावं तर लागेल ना नीट. अशी तर मी नाही फिरू शकत भूतासारखी. सो बघूया उद्या जाऊ. आणि आता मी घरी पोचले. हे बघा मला चिंग्सचा हॅम्पर मिळालंय. सो मी ते घेऊन आले घरी. आपण सोम्याला देऊया. हॅलो, हे देअर. सो आता मी पुण्याहून निघाले आणि जरा वेळात मी घरी पोचणार आहे. सो मी आज व्लॉगिंग असं खूप खास केलेलं नाही आहे बिकॉज काहीच केलं नाही. मध्ये फक्त फूड मॉलला थांबलेले आहे आणि आता मी घराजवळ आले. 15 मिनिट्समध्ये मी घरी पोचेन अँड दॅट्स इट. बस हा व्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया. ओके. सो मी व्लॉग संपवलेला पण योगेशला व्लॉगमध्ये यायचं होतं. मी आजपर्यंत मध्ये एवढं टिप्स केलं पण एवढं छान वाटलं मला की खूप मस्त वाटलं. ॲक्च्युली तो जेव्हा मी बसले तेव्हा म्हणजे ही डिडंट नो मी. आणि मी असं कधी करायला जात नाही की अरे तुला माहिती आहे का मी कोण आहे, असं मी कधीच नाही करत. सो मग तिकडे फूड मॉलला थांबल्यावर काही लोकांनी फोटोज काढले तर बोलले मॅम ते फोटोज काढला. हां. मग देन ही गॉट टू नो. सो मग तो म्हणाला की ताई मला फोटो काढायचा. फोटो काढला. म्हटलं तू ब्लॉगमध्ये पण ये. पण हा ब्लॉग खूप दिवसांनी येणार आहे. सो तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर आधी. नक्की आता लगेच करणार. ओके. बाय बाय गाईज. बाय कर. बाय बाय.